निश्चित मनोज या औषधवाडी टीमला देखील खूप सारे शुभेच्छा आहेत. धामणी गावचे एक दमदार नेतृत्व अर्थातच अजितजी बसमा यांच्याकडनं देखील औषधवाडी टीमला शुभेच्छा आल्या. त्याचनंतर पोसरीवरनं देखील औषधवाडी टीमला शुभेच्छा आल्यात. चंद्रकांत पारधी यांच्याकडनं देखील औषधवाडी टीमला खूप सारे शुभेच्छा आल्यात. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. नक्कीच पहिलाच बॉल जर बघितला तर पहिलाच बॉल खूपच भारी जाणार. चेंडू एक अव्वंतर धाव मिळेल आणि एक अव्वंतर धावणे धावसंख्येत भर पडते. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय गुरुनाथ. तर अजून एक सन्मान इथे केला जाईल बघा. याच गावाचा सुपुत्र छाड खरं तर रनिंग मध्ये मोठं नाव कमावलंय ते खरं तर या गावातील सुपुत्र अर्थातच कल्पेश कांबळे यांचा देखील इथे मान सन्मान केला जातोय. आणि परवाच्या दिवसामध्ये देखील त्यांचा एक मॅच असणाऱ्या त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या स्पर्धेचे सर्व आपल्याला पाहायला मिळतील. धनंजय शेठ पाटील त्यांच्या समेत बुधाजी आंबेर आणि त्यांच्या समेत बर्गेश खैर आपल्याला पाहायला मिळतील. इथे त्यांचा मान सन्मान करत असताना त्याचनंतर शिमग्या बांगारी निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. वाजीपूर गावाचा सुपुत्र आज खरं तर एक नवीन विक्रम त्याच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचनंतर खरं तर चांगली सुरुवात त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा दिल्या जातात. पुढे मॅच कडे आतापर्यंत जर पाहिलं तर एक खराब बॉल फेकला. त्याच्यानंतर 2 बॉल निर्धाव फेकले जातील. मात्र चेंडूला गॅप सिलेक्शन मध्ये ट्रॅव्हल केला जातो. इथं धाव मिळेल 1 आणि एका धावेने वैयक्तिक संघाचं धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय 2 धावा. नक्कीच वर्ष टीमचे जे बॅट्समन आपण मैदानामध्ये पाहतो त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. वामन पिरकड यांच्याकडनं आपल्याला बक्षीसची पारितोषिक आपल्याला लावले गेलेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार गुरुनाथ. बघा एकड पद्धतीचा बॉल दांडी गोल आणि तो पहिला धक्का बसतोय वरस टीमला. फलंदाज आहे बाळू वाघ. बॅक टू द डगआउट. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू क्लीन बॉल त्रिफलाची चेंडू ढेंगातून फट्टीतून पसार झाला. दांडी गोल झाली. एसटीचा छेद केला भेद केला. एसटी उकडली गेली वाकविली आणि पहिला गडी गरज पहिला हादरा पहिल्या विकेटचा काढता पाय पहिल्या विकेटचा यनका. थँक्यू डिजम. तर यानंतर आपण पाहणार आहोत सर्व संघाच्या संगणकाला विनंती असणार आहे बघा. टॉस करण्याच्या अगोदर आपली जी काही एंट्री असणार आहे ना ते आमच्या आयोजकांकडे जमा करायचे. त्याच मात्र टॉस केला जाईल. तर नक्कीच एक मोठा धक्का बसलाय वरसे टीमला. बाळू वाघ मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय किसन उघडेला जो स्ट्राईक एंड वरती असेल. पहिलं षटक आपण पाहतोय गुरुनाथने एक विकेट मात्र त्याच्या नावावरती केली गेली. चांगलं षटक म्हणावं लागेल गुरुनाथचं. मात्र पुन्हा एकदा बॅटची जी लागली जाते. पाहायचं काय घडणार. इथून मात्र जर पाहिलं तर बॉल निर्धाव फेकला जातोय आणि पहिल्या षटकातले अजूनही काही बॉल शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. टॉस जिंकला वरस टीमनं बॅटिंग पहिली स्वीकारली. 40 ते 50 धावा येणं खूप गरजेचं आहे. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसला जातोय. आपला 2 क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अजून एक विकेट मिळेल वरस टीमचं जर पाहिलं तर किसन उघडा. बॅक टू द डगआउट. नक्कीच जर पाहिलं तर पहिलं षटक संपलं जात आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 आणि 2 फलंदाज देखील मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं. तर गोलंदाज आपण पाहिलं गुरुनाथ. चांगला कमबॅक इन षटक म्हणावं लागेल औषधवाडी टीम कडनं. कारण 4 षटकांची मॅच आपण पाहतोय आणि 4 षटकामध्ये जर पाहिलं तर वरसे टीमला 40 ते 50 धाव कुठनं खूप गरजेचं आहे. कारण समोरची टीम जर पाहिली तर ते देखील आपलं मनोव्यक्त इथं पाहायला मिळालंय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च केलाय. काशीनाथ हा गोलंदाज पाहतोय. कमालीचं षटक म्हणावे लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आपण आकाश पारदीला. खास करून आपण जर पाहिलं तरी स्पर्धा खूप चांगली या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आमच्यासोबत जोडले जाते त्याला अमोल वीर आणि त्याच्यासोबत बदले आकाश चलके. मॅनफॉर्म चिंचवली हे 2 समालोचक आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभले गेलेत. खरं तर कॉमेंटेटर आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळाला आहे.
या मॅच कडे वैयक्तिक पहिल्याच संघाचं दुसरं षटक बबन ढुमणे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय मंगेश पारधी. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे या खेळाडूंसाठी. मोठा फटका आलाय, हा देखील फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पाहिजे काय घडणार. झेल तर सोडला जातोय, धाव घेण्यात यशस्वी ठरलाय आणि इथून मात्र बघितलं तर 2 धावा कन्वर्ट केल्यात आणि या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा धावफलकीवरती. आज जर पाहिलं तर प्रेक्षकांची अलोट गर्दी या स्पर्धेला लागली. मी पुन्हा एकदा त्यांचं जे चेरोबा क्रिकेट क्लब वाजेपूर ग्रामस्थ मंडळ चषक 2024 मध्ये मी आलेले तमाम रसिक क्रीडा नगरीचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. आम्हाला पुणे येऊन मारण्याचा प्रयत्न जोरदार आणि इथं मात्र फटका फसला जातो. बॅटची इनर एज लागली जाते आणि अजून एक धक्का बसतोय वरस टीमला. मंगेश पारधी नक्कीच आतापर्यंत जर पाहिलं तर 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय. गोलंदाज आपण पाहतोय बबन ढुमणे यांनी जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती 2 धावा. हा मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातो, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीचा कॉल दिला जातोय आणि पाहिजे खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळेल. 2 धावा कन्वर्ट केले जातील. 2 धावीने अजूनही 2 धावा मिळतील आणि या 2 धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 6 आकड्यावरती पोहोचले. तर नक्कीच आपण पाहतोय ग्राउंड मध्ये रेलिंग काढली गेली आहे. बाईक आणि सायकल ज्या आपण या स्पर्धेमध्ये लाभले गेले, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल आणि मालिकेवीर पाहतो बाईक. आणि बघा या ग्राउंड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. मात्र रिव्हर्स अटॅक फटका मारला जातो क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं औषधवाडी टीम कडनं. आणि इथं काय घडतंय, तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर प्रेक्षक लकी ड्रॉ देखील काढले गेलेत. सायकल आहे आणि हा बघा इथं जर कोणाला चिठ्ठ्या टाकायच्या असतील तर आमच्या समोर बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये खाली प्रेक्षकांसाठी आहे, खेळाडूंसाठी नाहीये, फक्त प्रेक्षक वर्गासाठी आहे. आपण बघा हा स्क्रीनवरती पाहतो हा दृश्य. रॅली काढली गेली आहे, बाईक आहे, त्याच्या मागून जर पाहिलं तर 3 स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 सायकल स्पोर्ट आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याच्यामधलं एक लकी ड्रॉ काढण्यात येईल उद्याच्या दिवशी. थेट जर बघितलं तर 12 वाजता आपल्याला तो लकी ड्रॉ खुला केला जाईल. मैदानामध्ये पाहतोय हा मात्र बॉल वेगाने टाकलाय आणि हा मात्र पुन्हा एकदा निर्धाव बॉल फेकला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय दुसरं षटक चालू असताना बबन ढुमणे गोलंदाजी मार्कवरती. मात्र पुन्हा एकदा चेंडू गॅप सिलेक्शन मध्ये कन्वर्ट केला जाईल. तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावीने दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर केला जातोय. डोक्याची घंटा वाजली असती आणि इथं मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केली. कारण आपण जर बघितलं ना तर मोठे फटके येत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर कमबॅक केला तर फलंदाज आपण पाहतोय एक 2 धावा नक्कीच आपल्या याच्यामध्ये कन्वर्ट केली जातात. तर लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांना विनंती असेल, आपण इच्छुक असाल तर लगेच आपलं नाव लिहून चिठ्ठी मात्र बॉक्स मध्ये जमा करायचे. बघा त्याचनंतर या स्पर्धेसाठी लाभलेल्या स्पोर्ट सायकल स्पोर्ट बाईक खरं तर आज मैदानाला फेरफटका मारत असताना आपण निश्चित पाहतोय. ही स्पर्धा खरं तर आपण पाहतोय जे चेरोबा क्रिकेट संघ वाजेपूर 3D आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2024 आणि पहिलं पर्व खरं तर या स्पर्धेमध्ये पाहतोय. आयोजन नियोजन विचार केला, भरपूर चांगला आयोजन नियोजन आणि आपल्या आदिवासी बांधवांसाठी खरं तर एक चांगला नवीन प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिला जातोय. त्यामागचे कारण निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण वाजेपूर 3D क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या सभेत आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेचे सर्व धनंजय शेठ पाटील यांच्या खरं तर प्रेरणार्थ ही स्पर्धा या मैदानावरती घडवली जाते. नक्कीच आपण जर पाहिलं तर 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ अद्याप संपला जाते. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा फक्त धावफलकेवरती आपण पाहतो वरस टीमची. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतो काशीनाथ हिंदोळा गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतो वरस टीम कडनं नरेश पोकला.
दोन्ही षटक म्हटलं तर खूप चांगले पाहायला मिळाले औषधवाडी टीम संघाकडनं. मात्र मोठा फटका मारण्याचा बॅटची येणारी पाहायचं धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र चुकी करतोय फलंदाज आणि मला वाटतं फलंदाज बाद असेल आणि मला वाटतं बाद नाहीये फलंदाज बाद असेल आणि इथं मात्र चौथा धक्का बसतोय वरसे टीमला. फलंदाज आहे नरेश आकाश हा फलंदाज मैदानाच्या बाहेर. तर बिलोले संघाचा संघनायक आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा कल्ले संघाचा संघनायक. जर आमचा अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच टॉस करण्यासाठी स्टेजवरती यायचे बघा. बिलोले संघाचा संघनायक आणि कल्ले संघाचा संघनायक तुम्हाला शेवटचा पुकार असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला आमची विनंती असणार आहे की आपण टॉस करण्यासाठी आपण लगेच स्टेजवरती यायचे बघा. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये वामन पारधीला. स्ट्राईक एंडवरती आपण जो फलंदाज पाहतोय नरेश हा फलंदाज. थोडंसं जर पाहिलं तर वरचं टीम थोडंसं बॅकफुटला जाऊन पोहोचले कारण बॉलिंग अटॅक खूप चांगला आपल्याला पाहायला मिळालाय. आम्हा तर मोठा फटका मारलाय लॉंग ऑफ लेझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकदा कंप्लीट दुसरीचा कॉल दिला जातोय आणि इथं दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते. या दोन धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. तर धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा धावफलकीवरती. तिसऱ्या षटकातलं जर पाहिलं तर कमालीचं षटक म्हणावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं होतं. तिसरं षटक चालू आहे. गोलंदाज आपण पाहतोय काशीनाथला. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा तयार. मात्र पुन्हा एकदा गॅप चेंडूला ढकलला जातोय. अजून एक मला वाटतं फलंदाज बाद होईल आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर पडतोय. नरेश पोकळे बॅक टू द डग आउट. तर नक्कीच जर पाहिलं तर नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय चेंदर निरगुडा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय वरस टीम कडनं. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं या 3 गोलंदाजांनी. तिसरं षटक चालू आहे. काशीनाथ गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार. मात्र क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न फलंदाजाला जागेवरती थांबवण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा. कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं औषधवाडी टीम कडनं. तिसरं षटक आपण पाहतोय काशीनाथ हा गोलंदाज. कमालीचं षटक. खरं तर जर पाहिलं तर औषधवाडी टीम कडनं बॉलिंग अटॅक खूप चांगली पाहायला मिळाली आपल्याला कारण 4 षटकांची मॅच असताना आपण जर पाहिलं तर 40 ते 45 धावा येणं खूप गरजेचं होतं वरस टीम कडनं परंतु कमालीचं षटक मानावं लागेल. मात्र क्रॉस द लाईन चेंडूला गॅप सिलेक्शन मध्ये पुन्हा ढकललं जातं. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून जातोय सीमा पार. येतही चौकार. हॅलो हॅलो सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतोय मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही आहे ते लकी ड्रॉ सायकल ठेवलेली आहे. तर सर्वांना विनंती करतो की आपल्या आपल्या नावाच्या चिठ्ठी आणून आमच्या इथे ड्रॉ बॉक्समध्ये टाकायचे आहेत कारण तुम्ही जर नसाल ना तर मित्रांनो स्पर्धा कितीही मोठी असू द्या त्या स्पर्धेला मजा नाही. म्हणून तुम्हाला मी विनंती करतोय प्रत्येकाने न लाजता आपल्या इथे लकी ड्रॉमध्ये आपल्या चिठ्ठ्या टाकायच्या आहेत. बघा फटका फसला जातो. क्षेत्ररक्षण आहे तिथे त्याच्यात एकदा कंप्लीट दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर केला जातो आणि इथं दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे औषधवाडी टीम कडनं आणि या 2 धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा धावफलकीवरती आहेत आणि मला वाटतं षटक क्रमांक 3 देखील संपलं जाते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा धावफलकीवरती. अध्यापक जर पाहिलं तर 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहिजे 6 बॉलमध्ये अजूनही किती धावांचं टार्गेट सेट करेल वरच टीम हे देखील पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे. देऊया संधी डीजे मास्टरला. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये हॅलो चंदू जरा एरिया जास्त कव्हर कर ना लाईव्ह मध्ये.
ग्राउंडचा एरिया जास्त कव्हर कर. अजून अजून थोडा थोडा अजून थोडा वळूया जास्त view मैदानाकडे. घे ना. वैयक्तिक पहिलं अजून थोडा घे. ओके डन परफेक्ट आहे. थोडा मागे पुढे करत राहा. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहतोय भाऊ डुमणे. पहिला बॉल स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण फलंदाज चंदर. साबोलचा खेळ बाकी आहे. धावफलकावर जर ते धाव पाहिला तर फक्त 20 धावा कंप्लीट केले गेले ओरस टीम कडनं. तर पाहिजे शेवटचे साबोलचा खेळ बाकी आहे. पाहिजे अजूनही किती धावांचा टार्गेट सेट करेल ओरस टीम हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन मध्ये चेंडूला टाकला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय आणि इथं बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. थोडस तिसरी धावीची सुद्धा मांग केली. डायरेक्ट हिट केलाय आणि पाहिजे काय घडणार आणि वाटतं तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि या 3 धावींनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा येणं खूप गरजेचं आहे ओरसे टीमसाठी. कारण 4 षटकांची मॅच आहे. कारण ओरसे टीम मध्ये जर बघितलं तर बॅटिंग लाईन खूप चांगली होती परंतु बॉलिंग अटॅक खूप चांगला मिळाला आपल्याला औषधवाडी टीम कडनं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार भाऊ डुमणे गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल फेकलाय. फक्त 3 धावा खर्च केल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहायचं 5 बॉलमध्ये किती धावांपर्यंत पोहोचेल ओरसे टीम. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय वामनला. वामनच्या बॅटमध्ये अजूनही मोठा फटका आला नाहीये. आता पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इष्टगेला थोडासा थांबवलंय फलंदाजाला जाग्यावरती आणि बॉल निघून जाते किपरच्या हातामध्ये. निर्धाव बॉलची सांगता केली जाते. डॉट बॉल. कमलीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं षटक जर पाहिलं तर गुरुनाथने टाकलं. एकदम अफलातून षटक आपल्याला पाहायला मिळालं. मात्र बघा टप्पा पडल्यानंतर जोरदार अपील केली जाते आणि मला वाटतं फलंदाज बाद होतोय आणि अजून एक धक्का बसतोय ओरस टीमला. वामन पारधी बॅक टू द डग आउट. तर नक्कीच बिलोले टीमचा संघ नाही कुठे असतील तर लगेच या नाणेफेकी करण्यासाठी बिलोले टीमचे अनिल कुठे असतील तर या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी कल्ले टीमचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. तर बिलोले टीमला मी विनंती करतोय लवकरात लवकर या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी. वळिया मैदानाकडे हा बॉल देखील निर्धाव फेकला जातोय. फलंदाज आपण पाहतो योगेश पारदीला. जर पाहिलं तर अजूनही जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक भाऊ डुमणे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. तर नक्कीच पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र पुन्हा एकदा अकरा पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे तैनात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंचांचा बोट आकाशाकडे. अजून एक धक्का बसते ओरस टीमला. चंदर निरगुडा बॅक टू द डग आउट. इथं नाणेफेकी केली जाते. आपण पाहतो या स्क्रीनवरती. पाहिजे नाणेफेकीचा कौल कुठल्या संघाच्या बाजूने लागेल. एका बाजूला पाहिलं तर भिलवली टीम तर दुसरीकडे पाहिलं तर कल्ले टीम. हे 2 टीम मध्ये आपल्याला एक नेक्स्ट मॅच आपल्याला खूप मोठी लढत पाहायला मिळेल आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय भिलवला टीमनं आणि लगेच निर्णय कळवायचा आहे. तर वळिया मॅच कडे शेवटचा बॉल असेल. पाहिजे या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय सुखदेव बसमा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली भाऊ डुमणेकडनं. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केले त्या गोलंदाजानं. कौतुक केलं पाहिजे या गोलंदाजाचं. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 विकेट आल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट प्राप्त केली आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 2 विकेट प्राप्त केली. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि हा बॉल निर्धाव फेकला जातोय. षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती आपण धाव पाहतोय 23 धावा. येणारे 24 बॉल मध्ये 24 धावींची गरज. समीरकन कटिंग नाहीये परंतु कमबॅक करावं लागेल ओरस टीमला. बॉलिंग अटॅक थोडं चांगला करावं लागेल. जाऊया
डीजे मास्टरकडे. डीजे वाला नाना खंडवी कुठं असतील तर इथं व्यासपीठावरती या नाना खंडवी, कारण डीजेचा इथं एकही माणूस नाही आहे तर आयोजक बोलवत आहे. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर याच्या नंतरची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. एकीकडे जर पाहिलं भिलवलं टीम तर दुसरीकडे जर पाहिलं तर कल्ले टीम, या दोन टीम मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. नाणेफेकी जिंकली भिलवलं टीमनं आणि निर्णय काय अजून आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. बॅटिंग घेतली नक्कीच भिलवलं टीमनं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारले तर कल्ले टीमनं लगेच तयारीत राहायचंय. ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये जायचंय. मॅच तितकी इम्पॉर्टंट आहे. 24 बॉल मध्ये 24 धावींची गरज आहे औषधीवाडी टीमला. बॉलिंग वरती मात्र चांगलं जोर केलं गेलंय. वर्गेश बाई खैर आपण पाहतोय मैदानामध्ये काही एंट्री टाकली गेली आणि त्यांचे सपोर्टर असतील पूर्ण टीम्स. खूप चांगलं शांत रीतीने आपल्याला हा सामना पाहायला मिळालाय. आणि कॅमेरामॅनला आपण तिसरा कॅमेरामॅन पाहतोय जो ग्राउंडचा जो एरिया आहे तो पूर्ण कव्हर कर, कारण ग्राउंड आपण सायप्रीजच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट आणि युट्यूब मध्ये देखील या घर बसल्या देखील या स्पर्धा आनंद घेत असतील त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जय चिरोबा क्रिकेट क्लब वाजेपूर आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2024. नक्कीच आपण पाहिलं तर लाईव्हला जर म्हटलं तर पूर्ण बॅनर्स आपल्या गोल लावले गेलेत. त्या बॅनरवरती देखील फोकस करा आणि पूर्ण प्रेक्षक वर्ग असतील, परत खेळाडू कक्ष असेल आणि ग्राउंडचा देखील पूर्ण कव्हर आपल्या युट्यूबच्या माध्यमातून दावा जरा, कारण आपण जर पाहिलं तरी 5 दिवस स्पर्धा केली जाते. पाहतोय आपण 3 कॅमेरा सहित टेलिकास्ट आपण या स्क्रीनवरती पाहतोय. आमचे चला बॅट्समॅन पाठवा, औषधीवाडी टीमचे बॅट्समॅन लगेच पाठवा, कारण अजून आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. येणारे 24 बॉल मध्ये 24 धावींची गरज असताना सलामीवीर मैदानामध्ये आपण पाहतोय औषधीवाडी टीम कडनं. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभया गर्दीत मांडून इवले घर. नक्कीच जर आपण जर पाहिलं तर औषधीवाडी टीमला 2 धावीची पॅनल्स देखील केली गेली होती. ठीक आहे, आणि टार्गेट असेल 27 धावींचा. 23 धावा होत्या ना, 23 आणि 2 25 धावा, 26 धावांचं टार्गेट सेट करायचंय. लक्षात ठेवा 23 धावा झालेत वरच्या टीमचे, आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर औषधीवाडी टीमला 2 धावीचं पॅनल्स केला गेलाय. एकूण धावा जर पाहिलं तर 26 असतील, 23 25 धावा असतील आणि 26 धावांचा पल्ला गाठायचा औषधीवाडी टीमला. सामना चालू होते. वैयक्तिक पहिलं षटक आदळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय वरच्या टीम कडनं भरत शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तर आपल्या कृषीतून माझे कृषी उत्पन्न माझे समितीचे सदस्य यांचं इथं आगमन झालंय. फटाक्याच्या आवारात त्यांचं इथं आगमन केलं जात आहे. वेळात वेळ काढून ते या स्पर्धेला देखील आलेत आणि बॅट दिली आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. चला मॅच इम्पॉर्टंट आहे. आपण
मंचावरती आगमन झालेलं आहे. ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट बघितली ते आपले भरतसद पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सरचिटणीस त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. चिटणीसपदी जे कार्यरत आहेत आदरणीय भरतसद पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. आणि त्यानंतर आमचे नक्कीच एक प्रसिद्ध शर्यत शौकीन शंभू आणि पक्षा बैलाचे मालक महाराष्ट्र केसरी आणि 787 म्हणून ज्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे या परिसरामध्ये आमचे अतिथीगण आदरणीय उमेश शेट पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून मनपूर्वक असं स्वागत करीत आहोत. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर योगेश पारदेवरती मोठे हल्ले चढवले गेले. तर धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा धावफलकीवरती आपण पाहतोय. फलंदाज आपण पाहतो पांडुरंग उंगडे याच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. पुन्हा एकदा हा मात्र पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन मध्ये फक्त चेंडूला दिशा दिली. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. या दोन धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धावफलकीवरती. पहिलं षटक जर म्हटलं तर थोडस महागडं ठरलं जाते कारण धावसंख्या एक खूप कमी आहे. 26 धावांचा पल्ला गाठायची औसाची वाडी टीमला प्रयत्न चालू आहे मैदानामध्ये. स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण फलंदाज बबन. हा बघा टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला जागेवरती थांबवण्याचं काम केलं योगेशनं कारण 2 मोठे फटके आल्यानंतर थोडंसं कमबॅक केलाय. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार वरच्या टीम कडनं योगेश पारदी. पाहिजे पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा मात्र पुन्हा एकदा यकर पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर पंच आमच्या गडवरचा षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय 11 धावा. थँक्यू. टीम चेरवली तुमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवा अशी विनंती आहे. चेरोली टीमच्या कॅप्टनला मी इथे इन्व्हाइट करतोय की आपण आपला संगणक इथं आपण पाठवायचं. चेरोली टीम आपण पाहतोय टार्गेट आहे एकूण 26चं टार्गेट. औषाची पाडी वर्सेस वरोसे यांच्यामध्ये मॅच. पहिलं षटक योगेश पारदी ज्यानं खूप छान स्पेल दिला. 11 धावा खर्च केल्यात आणि तिथून पुढचा गोलंदाज सुखदेव भस्मा आता दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. आपण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी पाहिली. अगदी औषाची वाडी संघानं खूप कमी धावांची इन्व्हेस्टमेंट करू दिली वरोसे टीमला आणि वरोसे टीम आपण इथे पाहू शकतो थोडीशी बॅकफूट वरती. नक्कीच पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. LBW विकेट. करून तयारी सकाळचे पारी करून तयारी सकाळचे पारी पारावर आशील का उभी पारावर आशील का उद्या गाडेश्वर धारे नाव पोरी फिरायला येशील का उद्या गाडेश्वर धारे नाव चाल फिरायला येशील का. थँक्यू. ऑन स्क्रीन आपण पाहतोय भरत शेठ पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे चिटणीसपदी कार्यरत असणारे एक मोठं व्यक्तिमत्व. त्यांच्या समवेत 787 शंभू आणि पक्षा बैलाचे मालक महाराष्ट्र केसरी मोहचे आमचे नक्कीच उमेश दादा यांचं देखील आपण आगमन पाहतोय इथे झालेलं आहे. त्यांचं नक्कीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत व्यक्त करूया. त्यानंतर आपण जर पाहिलं हा झाला नक्कीच मैदानावरचा मंचावरचा आमचा नक्कीच पाहुणा वर्ग. त्यानंतर आमचे धनाजी दादा पाटील यांची SSC ची जी बॅच होती त्या बॅचचे सगळे बॅचमेट इथे आलेले आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तरी धनाजी दादा पाटील यांची तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. वेलकम. तुमचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप आम्ही स्वागत तुमचं करीत आहोत. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिला तर वेगळाच हल्ला मैदानामध्ये सुरू. सुखदेव भस्मा ज्यानं पहिल्या बॉलवरती विकेट संपादन केली आणि विकेट संपादन करत पांडुरंग या खेळाडूला बाद केलं जो ओपनिंग ब्लास्टर होता.
आता बबन आणि विष्णू या दोन खेळाडूंवरती जबाबदारी पंचांनी वाईटचा कॉल इथे दिलेला आहे. अतिरिक्त धावेनं टीमची धावसंख्या पुढे जाणार. धावफलकाला आकार येतोय. एकूण धावा 12च्या घरामध्ये 12 रन्स ऑन अ बोर्ड. आपण टीमची ही धावसंख्या इथे झालेली बघतोय. हवेमध्ये बॉल, जेलची संधी आणि हा जेल भूमीला दान. वरोसे वर्सेस औशाची वाडी, धामणीच्या जवळपास एक गाव आणि एका बाजूला वरोसे, एक ताकदवर संघ या दोघांमध्ये. क्या बात आहे. अप्रतिम संगीत शंभू बैल. आणि आपण जर पाहिलं ना मोहगावची ओळख, मोहगावाला शर्यतीच्या विश्वांमध्ये नाविन्याची झळाळी प्राप्त करून देणारा मोहो एक्सप्रेस 787 किंग शंभू आणि पक्षा, त्यांचं हे गाणं आपण पाहिलं. बाळूशेठ यांची जोडी स्लोवर पद्धतीनं फक्त डिफेन्स केलं इथे आणि धावा घेत असताना फलंदाजांना आपण बघू शकतो. आपण इथे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी पारितोषिक पाहतोय. जिथे फलंदाजी करतायत औषाची वाडी संघाचे खेळाडू वरोसेवरती अगदी तुटून पडले होते गोलंदाजी करत असताना. आता त्यांच्या समोर आपण जर पाहिलं तर त्यांना फलंदाजी करायची. 17 त्यांनी जमा केल्यात. 9 धावांची अजून गरज आहे. इथून सलग जर 2 मोठे फटके या खेळाडूने लगावले तर भैरवी भरत पाटील मोह यांच्याकडून पारितोषिक आहे. 500 रुपये देऊन त्या खेळाडूचा गौरव केला जाईल. भैरवी भरत पाटील या मान्यवरांच्या नक्कीच आपण पाहतोय या माध्यमातून हे पारितोषिक इथे जाहीर केलेलं आहे. सलग 2 सिक्सेस लगावा आणि 500 रुपयाचं पारितोषिक कमवा. निखिलजी कडव साहेब मोहचे आमचे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे भरत शेठ पाटील साहेब, उमेश पाटील 7871 आणि शंभू आणि पक्षाबालाचे मालक, त्यानंतर समीर दादा कडव मोहचे आमचे, त्यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतं. चेतन कृष्णा पाटील साहेबांचं देखील आपण इथं आगमन पाहतोय. अक्षय म्हात्रे साहेब आले तिथे, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. एवढंच नाही, रुशाल दादा पाटील, अमन फडके, प्रवीण दादा पाटील आणि सचिन कडव या मान्यवरांना आपण पाहतोय आज मंचावरती. त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. सगळे आपण जर पाहिलं तर अगदी भरतदादा पाटील आणि उमेशदादा पाटील यांच्या नक्कीच ग्रुपमधील मेंबर, त्यांच्या फिवरचे आणि त्यानंतर त्यांच्या सोबतीला नियमितपणे खांद्याला खांदा लावत जे काम करत असतात आणि त्यांची आपल्याला इथे उपस्थिती पाहायला देखील मिळत आहे. अगदी आज आपण जर पाहिलं तर खूप मोठे मोठे मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित होताना आपण सगळे बघत आहोत. सुखदेव भस्मा गोलंदाजी करत असताना दुसरं षटक आपण त्याचं पाहिलं. एकूण धावा झाल्यात 20 रन ऑन अ बोर्ड. 2 गड्यांचा मोबदला आपण 1 गड्याचा मोबदला पांडुरंग आपण पाहतोय. आता इथून जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार होतील, कशा पद्धतीनं खेळ घडेल हे पाहणं खूप महत्वाचं. संघ अडचणीमध्ये आज आपण जर स्पर्धेचा विचार केला ना तर खेळाडूंसाठी एनर्जी ड्रिंक देखील इथे आलेला आहे. प्रत्येकी आपण जर बक्षिसांची खैरात बघितली तर प्रेक्षक वर्गासाठी एक लकी ड्रॉ आहे. लकी ड्रॉ केला जाईल शेवटच्या दिवसामध्ये 12 वाजता आणि ज्या खेळाडूचं नाव चिठ्ठीवरती येईल त्याला स्पोर्ट्स सायकल देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेची ही खासियत राहील. आणि एवढंच नव्हे तर स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल आपण बघणार आहोत. आणि एक जे पारितोषिक आहे ते गुपित पारितोषिक आहे. अगदी ते गुपित पारितोषिक आपण नंतर पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण स्पोर्ट बाईक बघतोय. जी स्पोर्ट बाईक आपल्याला पुरस्कृत केलेले अद्विक एंटरप्राइजेसचे ओनर वैभव शेठ ढवळे साहेब यांनी आपल्याला नक्कीच पुरस्कृत केलेल्या. आणि या स्पर्धेचं आपण एक दिमागदार आयोजन इथे बघत आहोत. एक सुंदर अशी स्पर्धा, ज्या स्पर्धेची आपल्या सगळ्या प्रेक्षक वर्गांना, समीक्षकांना
अगदी आतुरता लागलेली असते. नो बॉलचा इशारा, आय थिंक नो बॉलचा इशारा. आणि धावा चोरत असताना आपण खेळाडूंना बघू शकतो. एकूण धावा आल्यात आता या बॉलवरती 3. नो +2 3 धावा जाऊन पोहोचतील 23च्या घरामध्ये. 23 पर्यंत पोहोचलेत आमचे कॅमेरामन चंदूदादा वाघमारे. सायप्रीत लाईव्हचे अगदी वेगवेगळ्या अँगलना आज शूट ते करतात आणि त्यांना आपण इथे पाहू शकतो की अगदी छान अशी त्यांची ही कल्पक बुद्धी, त्यांची संकल्पना, जिथे ते इथून आपल्याला पाहायला मिळतील की चांगला प्रयत्न करताना. वाईडचा इशारा. संघ आता इथून विजयाच्या समीप जरूर पोहोचलेला आहे. एकूण धावा झाला धावफलकावरती 24 रन ऑन बोर्ड. 24 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत टीमचे खेळाडू. इनसाइड आउट आणि हवेमध्ये फटका फसलाय. फिल्डर तिकडे आणि हा झेल. बॅट्समन नाव धक्का बसेल टीमला. खेळाडू बाद. दरम्यान मंचावरती आगमन झालेलं आहे आमचे अतिथीगण आदरणीय विष्णूजी खैर साहेब, माजी सरपंच भेळवले इथे आलेले आहेत. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय. आमची SSC बाय 2002 आपण पाहतोय जी बॅच आहे धनाजीदादा पाटील यांची, त्यांचं देखील इथे आपल्याला आगमन पाहायला मिळतं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 505 रुपयाचं आम्हाला डोनेशन या स्पर्धेसाठी आलेलं आहे. तर आम्ही त्यांचं नक्कीच मनापासून आभार इथे व्यक्त करीत आहोत. SSC बॉईज ग्रुप धनाजीदादा पाटील यांच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक, हे बक्षीस, हे सहाय्य आपल्याला स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहे. त्यानंतर कोपरी आणि वाघेरा या संघाच्या खेळाडूंना देखील विनंती आहे की आपण इथे रिपोर्टिंग करायचे. कोपरी आणि वाघेरा या संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे. आणि टीम चेरवली, तुम्ही तुमची एंट्री फीस जमा करा प्लीज. शेवटचा अंतिम कॉल तुमच्यासाठी आहे. चेरवली टीम, तुम्ही तुमची एंट्री फीस जमा केलेली नाहीये, ती जमा करा आमच्यापर्यंत. धावा घेत असताना टीम आता इथून जाऊन पोहोचते. विजयाची घडदौड त्यांची इथे संपलेली आहे आणि अखेरकार विजय प्राप्त केलेला आहे. औषाची वाडी या संघानं जबरदस्त खेळलाय आणि पहिला सामना अगदी साखळी सोडत मधील त्यांनी जिंकलेला आहे. वेल प्लेड. क्या बात आहे. अप्रतिम संगीत, आज सगळ्यांची मन जिंकणार आहे संगीत आपण इथे ऐकत आहोत. हिरवा पिवला सूर्य उगवला, दश दिशा चकित झाली, प्रभात आली प्रभात आली प्रभात झाली, प्रभात आली प्रभात झाली, जगती गाजा वाजा आणि बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा. प्रभू श्रीरामांचं हे संगीत आपण मित्रांना ऐकलेलं आहे. आता इथून आपण जाऊयात आपल्या मराठी संस्कृतीकडे, जिथे आपण पाहुण्यांचा सन्मान करणार आहोत. आम्ही इथे विनंती करतोय आदरणीय भरत शेठ पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सरचिटणीस, आदरणीय
भरत शेठ पाटील साहेबांचा आम्ही ते सन्मान करणार आहोत. तर मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आमच्या सन्मान मूर्ती भरत शेठ पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे